सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातलं प्रकरण 6वं आपण वाचत आहोत. तर काल आपण बघितलं की त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट झाली जमतेम 1 तास आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कोठडीत ठेवण्यात आलं. तर ह्याच्या पुढे वाचते. हो, पक्ष्यांचे नाव निघताच एका सुखाची मात्र आठवण न काढणे केवळ कृतज्ञपणा होईल. ते सुख म्हणजे त्या बुलबुलांच्या करमणुकीचे काय ते. अंदमानी बुलबुल सुरेख असतात, चिमुकले, रेखीव, चपळ, आणि ते त्यांचे सुंदर स्वर खेळकर तरी किती. त्यांचे थवेच्या थवे त्या खोबऱ्यावर तुटून पडावयाचे आणि माझ्या चाळीसमोर किलबिल करीत असावयाचे. गंभीर विचार झेपेनात म्हणून जेव्हा मनास बळेबळे लहान सहान गोष्टीत मी रंजवू लागे तेव्हा या बुलबुलांनी माझं मनोरंजन करावं. त्यांची आणि मैनांची भाषा देखील मला कळू लागली. मैनांच्या भाषेतले निरनिराळे 10-15 स्वर म्हणजे शब्द तरी मी अगदी बरोबर ओळखत असे. कोठडीत तो शब्द ऐकताच नक्की ओळखी. त्यांचा बाहेर हा अमका विचार चाललेला आहे. त्यांची साधी बोलावणी, लपंडावांच्या आरंभाची भाषा, निकडीची बोलावणी, भयसूचना, सुखगीती, रतिगीती, शिशुगीती, बिलास बोलावणे, प्रियकरास बोलावणे, युद्धापूर्वीची अंतिमोत्तरे, आव्हाने, रणगर्जना इत्यादी प्रसंगांचे निरनिराळे स्वर आणि शब्द अगदी भाषेसारखे ठराविक असत आणि त्या भाषेच्या व्याकरणात मी अगदी व्युत्पन्न झालो होतो. माझी भाषा त्यांना मला शिकवणं शक्य नव्हतं, कारण पक्षी पाळणं हा कारागिरीय अपराध असे, नाहीतर ते माझ्या खोलीत सहज पाळले जाते. जर मला तसे करता येते तर मी त्यास राष्ट्रप्रीतीची गाणी शिकवली असती आणि मग शंकराचार्य मंडन मिश्राचे घर कोणते म्हणून विचारित गेले तेव्हा जसे लोकांनी अभिमानाने सांगितले की ज्याच्या दारापुढे पोपट आणि मैना वेदांताचा वाद करीत असतात, जानीही तन्मंडन मिश्र गेहम, त्याचप्रमाणे माझ्या कोठडीविषयी चौकशी करीत एखादा नवीन बुलबुल आला असता जुन्या बुलबुलांनी सांगितलं असतं की जिच्या गजाशी मैना आणि बुलबुल हिंदुस्थानची स्वातंत्र्यगीते गात असतात ती त्या मंडन मिश्रांची बंडखोराची कोठडी होय. कावळ्यांचीही माझ्याशी बरीच घसट झाली होती. तिथे एकदा माझ्या संमतीने एका मुसलमान बंदीने गुप्तपणे कावळा पाळला, पण 2-4 दिवसांनी मी पाहिलं की तो कावळा ब्रह्मी लोकांच्या भाजीस उपयोगी पडण्याच्या योग येत आहे, कारण त्या कारागारात इतर कोणाचेही मांस खाण्यास वर्षानुवर्ष न मिळाल्यामुळे मांसाशनी ब्रह्मी लोक आणि काही मुसलमान कावळे धरून मारून ते मांस कारखान्यातील आगीवर शिजवीत आणि खात. इतकंच नव्हे तर त्या शिजवलेल्या मांसाच्या एकच रोटीस 1 आणा किंवा 4 पाने तंबाखू या दराने आपापसात विक्रीही करीत. त्या मुसलमान बंदीनेही यासाठीच तो कावळा पाळला होता आणि ही मला शंका येण्याचं दुसरेच दिवशी त्याने खालच्या ब्रह्मी लोकास तो देऊन त्याची भाजीही करून टाकली. कारागारात मी प्रथम आलो तेव्हा अशाच कडक एकांतात बंद होतो, पण तेव्हा काव्य करण्यात माझा वेळ जाई. 8 वर्षांनी म्हणजे माझ्या बरोबरीचे बंदिवान बाहेर स्वतंत्रपणे हिंडत फिरत 10 लोकांवर सत्ता चालवीत सापेक्षतः पुष्कळ मनसोक्तपणे राहू लागले तरी मी तशाच कडक एकांतात बंद झालो होतो. पण आता वेळ घालवण्यास ते काव्य रचावयाचीही शक्ती उरली नव्हती. प्रथमतः शिक्षा लागता केलेल्या काव्यरचनेच्या निश्चयास अंदमानात संघटना आणि प्रचार करण्याचे कार्य हाती घेणे शक्य आहे हे पाहताच मी आधी काही दिवसांपुरते स्थगित केले होते आणि नंतर तात्विक अशक्ततेमुळे ते काम जवळजवळ सोडूनच द्यावे लागले. जी काय 1000-1500 कविता झाली होती ती पाठ ठेवण्यातच कठीणाई पडू लागली. मग नवीन रचणे दूरच. दर आठवड्यास काही वेळ जुन्या पाठांतरावर आवृत्ती करावी. मी एकदा असे गणन केले होते की जर मी एकसारखा त्या बंदीशाळेत केलेल्या कविता म्हणू लागलो तर सकाळी आरंभ केला असता तो सर्व दिवस आणि ती सर्व रात्र काही जेवणाचा वेळ सोडून सारखा म्हणत राहू शकेन इतकी कविता झाली होती. ती सर्व पाठही येत होती, पण या अशक्ततेमुळे त्या आजाराच्या 1-2 वर्षात स्मृतीच्या चाळणीतून
पठणाअभावी कितीतरी कविता गळून गेली. अशी ही एकांतबंदी जरी इतकी त्रासदायक आणि कडक होती तरी तीमुळे माझ्या कारागारीय सार्वजनिक चळवळी काही बंद पडल्या नव्हत्या. या ना त्यामागे शुद्धी, संघटन, शिक्षण आणि राजकीय जागृती इत्यादी उपांगाच्या चळवळी वसाहतभर विस्तार पावतच होत्या. या एकांत चाळीतही त्या तिसऱ्या तालावर येऊन कारागारीय अधिकाऱ्यांचा रोष पत्करून आणि वेळी हातकडीत उभे करणारी संकटेही सोसून ज्या बंदिवानांनी राजकीय आणि साध्या माझी भेट घेणं सोडलं नाही, माझी सेवा करणं सोडलं नाही, त्यांचे आभार इथे व्यक्त केल्यावाचून मात्र राहवत नाही. त्या 5व्या क्रमांकाच्या चाळीतील त्या तिसऱ्या तळावर मला ठेवण्यात एक हेतू तेथील समोरच असलेल्या समुद्राचा मुक्त आणि शुद्ध वायू उपभोगिता यावा हा होता, हे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे आणि विशेषतः त्या 2 वर्षात माझी प्रकृती अशी मरणोन्मुख शय्येस खेळली असता हळूहळू जे आरोग्यदायक अन्न देण्यात येऊ लागलं आणि वैद्यकीय काळजी घेण्यात येऊ लागली, तीमुळे शेवटी माझी प्रकृती सुधारू लागली. अन्न थोडेफार पचू लागले आणि क्षयाची पूर्वचिन्हे, ताप, वजन उतरणे ती मावळू लागली. जवळजवळ 1.5-2 वर्षांनी मी ती मरणोन्मुख शय्या गुंडाळून ठेवू शकलो. पण माझी ही मरणोन्मुख शय्या मी जो गुंडाळून ठेवली तोच ती पुन्हा पसरावी लागली. ती माझ्या ज्येष्ठ बंधूंसाठी, कारण त्यांची प्रकृती ढासळत मी सुधारण्याच्या संधीस अगदी बिघडून गेली. त्यातही दुःखाची गोष्ट ही की त्यांची व्यवस्था शेवटपर्यंत म्हणण्यासारखी चांगली ठेवण्यात आली नाही. काळ्या चवाळ्याचा कोट घालून, पित्ताशय बिघडून, ठणका लागल्यामुळे वाकून चालत ते रुग्णालयात जात आहेत. तिथे एक उद्धट आणि मेणघुणा हिंदी मद्रासी मेडिकल असिस्टंट डोळे वटारून, बूट आपटून, त्यास किंचित ओढाताण करून म्हणत आहे, कुठे दुखतंय? इथे तर काही नाही, लबाडी आहे सगळी. आणि या अपमानाने खिन्न होऊन त्याचा प्रतिवाद करण्यासाठी पुन्हा रुग्णालयात जायचंच नाही, काय होईल ते हो म्हणून निश्चय करीत तो कष्टभोगी देशभक्त त्या चवाळेचा काळा कोट घालून, जो क्षयाचा असावा असे सर्वांस वाटे, अशा खोकल्याने एकसारखी ढास लागलेल्या स्थितीत कणहत आपल्या कोठडीकडे परत नेला जात आहे. तो दुःखद देखावा मला अजून दिसत आहे. त्या मद्रासीच्या त्या वर्तनाविषयी पुढे कानउघाडणी झाली. पर्यवेक्षकही क्षयाच्या शंकेने बंधूंच्या थुंकीची परीक्षा करता झाला आणि अंती लबाडी म्हणून विकोपास घालविलेले हे दुखणं एका निर्भीड वरिष्ठ डॉक्टराने, जो हिंदुस्थानातून हेतुपूर्वक तिकडे सुधारणा करण्यासाठी धाडण्यात आला होता, त्याने क्षयाचा डाग त्यांच्या कढीच्या मट्ट्यात शोधून काढल्यामुळे क्षयाची भावना म्हणून ठरले. तरीही अंदमानमध्ये असे तो त्यांच्या दुखण्याची हेळसांडच चाललेली होती. खोकला इतका व्हावा की ते एका चाळीत खोकू लागले की बाजूच्या दोन्ही चाळीत ती ढास ऐकणाऱ्यास घाबरे करी. जीव कासावीस होऊन आता त्यांचा श्वास कोणतो की काय असं दिसे, तरी ती ढास काही थांबत नसे. असा खोकला, प्रत्येकी 100 ते 102 अंशापर्यंत ताप, पित्ताशय नीट ताट उभे राहू देईना, इतका दुखत असलेला आणि अमावश्याचा तो किळसवाणा त्रास, अशा स्थितीत त्या कर्मवीराने अंदमानात शेवटचं 1.5 वर्ष घालवलं. त्या 1.5 वर्षात जन्मठेप घेऊन आलेले 100-150 राजकीय बंदिवान आणि 400-500 चोर डाकू इत्यादी साधे बंदिवान, कोणी तर 1 वर्ष शिक्षा भोगली नव्हती, तरी विजयोत्सवाच्या आणि आम्ही पुढील प्रकरणी उल्लेखणार आहोत त्या राजक्षमेच्या योगे सोडले गेले. पण 10 वर्ष अशा छळात बंदीत रखडत पडलेल्या आणि शेवटी क्षयाच्या चोचीने आपल्या जीवनाचे लचके सारखे तोडले जात होते, त्या या जर्जर झालेल्या राष्ट्रीय बंदिवांनास मात्र सोडलं गेलं नाही. आणि निर्बंधाच्या भाषेत बोलावायचे म्हणजे त्यांच्यावर एवढा भयंकर कोप होण्यासारखा महान अपराध जो सिद्ध झालेला होता, तो हा की त्यांनी एक 10 पानांची चोपडी प्रसिद्ध केली होती म्हणून जन्मठेप. आणि दुसरा एक अपराध की ते माझे बंधू लागत होते म्हणून क्षय झाला तरी सुटका नाही. पण तरीही त्या कष्टभोगी कर्मवीराचा
मरणाचे मार्गण खेळू लागले. मांडले त्याच्यातनं तो ढळलाही नाही तीळ मात्रसुद्धा. तरी हे अंदमानचेच वृत्त. तेथून हिंदुस्थानातील कारागारात परत आणल्यानंतर त्यांच्या दैवी जे कष्ट पुढे लिहिले होते त्यासमोर हे अंदमानातील शरीरकष्ट आणि मानसिक जाच काहीच नव्हते. त्यास अजून पुढे तोंड द्यावयाचे होते. महायुद्ध संपून त्याची प्रतिक्रिया संपते न संपते येतोच पंजाबमधील आणि अहमदाबाद, दिल्ली, विरमगाम इत्यादी ठिकाणातील 1919 या वर्षी उडालेल्या दंगलीची बातमी अंदमानामध्ये येऊन थडकली. आम्हा सर्वांसच मोठे कौतुक वाटले. महायुद्धाच्या धांदलीत ती जागतिक महान क्रांतीची वरात निघून गेल्यानंतर तेव्हा माशा उडवीत पडलेले हे निबद्ध हिंदी तट्टू आता धडपड करीत उठून पाहत आहे. मागोमाग पंजाबमधील आणि गुजरातीतील सैनिक दंडकाने दंडित केलेले राजबंदीही येऊन पोचले. अंदमानात राजकारणासाठी शिक्षा झालेले मुसलमान राजबंदीवान असून बहुतेक आलेले नव्हते. या सैनिक दंडकाच्या बंदिवानात मुसलमान राजबंदीवानही थोडे बहुत होते. त्यांच्या सर्वांच्या शिक्षा जन्मठेपीपासून ते 2 वर्ष सक्ताश्रमापर्यंत होत्या. 1911 वर्षी ज्या नौयानावर बसवून मला अंदमानात आणण्यात आले त्यावरच्या साध्या बंदिवानांशी बोलता बोलता मी म्हटलं होतं की मी एकटा राजबंदिवान जन्मठेपीवर जातो म्हणून तुम्ही हळहळता ते ठीकच आहे, पण घरादाराचा स्वदेशार्थ होम करून जे नौयान केवळ जन्मठेप्यांनीच भरभरून अंदमानात जाये करील तेव्हा कुठे स्वदेशात जे पाहिजे ते मिळण्याची योग्यता आली असे सिद्ध होऊ लागेल. राजबंदी जन्मठेप्यांची संख्या हे हिंदुस्थानाच्या जिवंतपणाची उष्णता मोजणारं थर्मोमीटर आहे. हे शब्द मला तेव्हा आठवले, कारण ती 2 नौयाने जवळजवळ राजबंदिवानांनीच भरून आलेली होती. आता त्या कारागारात 200पर्यंत तरी राजबंदिवान एकत्र झाले होते. बहुतेक 10 वर्ष वा जन्मठेपीसारख्या भयंकर शिक्षेने दंडित, तरी बहुतेक ती शिक्षा कर्तव्य म्हणून उन्नत मस्तकाने आणि धैर्याने सहन करीत असणारेच होते. थर्मामीटरचा पारा त्या माझ्या येण्यापासूनच्या 10 वर्षात कितीतरी वर चढला. 1 वर्ष 1.5 वर्ष बंदी कोणास झाली तर ज्या हिंदुस्थानात तो देशभक्त हुतात्म्यासारखा समजला जाई त्याच हिंदुस्थानात शेकडो लोक जन्मठेपीवर जाण्यासही कचरत नाहीत, आणि ती गोष्ट इतकी प्रत्ययीची होते की त्यांची नावे देखील लोकांच्या ध्यानात राहत नाहीत. आणि 1 किंवा 1.5 वर्षांची शिक्षा तिची गणना सुटकेतच होऊ लागली. केवळ 2 वर्षे बंदी. सुटला म्हणतात अमका, केवळ 2 वर्ष बंदी. इतकं झालं तरी साध्य प्राप्त व्हावयास हवं तर अजून कितीतरी आणखी व्हावयास पाहिजे. कितीतरी अधिक कष्टांचं मूल्य अजून मोजून दिलं पाहिजे, तेव्हा भरपाई होईल. मंडळी, आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया.